पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। कारण काय तर मतदारांना प्रभावित करणं आणि याद्या वाटून आचारसंहितेचा भंग करणं या प्रकरणी बाणेर पोलिसांनी चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरे याच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल केलाय। कालच अनेक पक्षांनी पैसे वाटल्याचा आरोप केला होता। त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बिडवे। अक्षय, नेमकं प्रकरण काय संदर्भातले हे आरोप आहेत? पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 9 जो आहे या ठिकाणी बाबूराव चांदेरे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर काल रात्री या संदर्भात त्या भागात आपण अनेक व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि या ठिकाणी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली असता मतदारांना प्रभावित केल्या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचसोबत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आणि भारतीय न्याय संहिता 223 कलम 171 आणि कलम 74 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे बाबूराव चांदेरे यांच्या निवडणुकीपूर्वी अडचणीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी।